ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यापूर्वी त्याची खातरजमा केली जाईल. संबंधित अधिकारी प्राथमिक पडताळणी करून वस्तुस्थिती तपासतील. त्याशिवाय गुन्हा दाखल होणार नाही आणि तातडीनं अटक देखील होणार नाही. हे उत्तर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचं विधान परिषदेत आमदार शशिकांत शिंदे यांनी या अनुषंगानं प्रश्न विचारला होता, त्यावर संजय शिरसाट यांनी उत्तर दिलेलं. संजय शिरसाट यांच्या उत्तरानंतर राज्यात पुन्हा एकदा ॲट्रॉसिटीचा कायदा, त्याचा वापर आणि गैरवापर यावर चर्चा सुरू झाली. नक्की हे काय प्रकरण आहे? हा कायदा नक्की काय सांगतो? या कायद्याबद्दल कोर्टाची मतं काय आहेत? हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या विधान परिषदेतील उत्तरानंतर राज्यात पुन्हा ॲट्रॉसिटी कायदा, त्याचा वापर आणि गैरवापर यावर चर्चा सुरू झाली आहे. नक्की या कायद्यात काय बदल झालाय हे समजून घेण्याआधी आपण हा कायदा नक्की काय आहे ते पाहूयात. अनुसूचित जाती म्हणजेच SC आणि अनुसूचित जमाती म्हणजेच ST वरील गुन्हे तसेच त्यांचे शोषण थांबवण्यासाठी जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 मंजूर करण्यात आला. या कायद्यानुसार अनुसूचित जाती अथवा जमातीमधील लोकांना खाण्यापिण्याची सक्ती करणं, त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असं शब्द वापरणं, कृती करणं, जातीवरून हिणवणं, त्यांच्या जमिनी बळकावणं, महिलांबद्दल वाईट बोलणं, महिलांना वाईट वागणूक देणं अशा 30हून अधिक कृत्यांना सूचीबद्ध करण्यात आली. यापैकी कुठलंही कृत्य करणं हे गुन्हा मानून तुम्ही जर SC/ST जातीबाहेरील असाल तर तुमच्यावर ॲट्रॉसिटी दाखल होते. महाराष्ट्रात 59 अनुसूचित जाती आणि 47 अनुसूचित जमातींना या ॲट्रॉसिटी कायद्याचं कवच आहे. विधान परिषदेत दक्षता समितीच्या बैठक न होण्याबाबत देखील प्रश्न विचारला गेला होता. त्यावर संजय शिरसाट यांनी कबुली दिलेली की गेल्या 7 वर्षात दक्षता समितीची बैठकच झालेली नाही. आता ॲट्रॉसिटीचा कायदा आणि दक्षता समिती यांचा काय संबंध आहे ते आपण समजावून घेऊया. तर राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाते, जिला ॲट्रॉसिटी दक्षता समिती म्हणतात. या समितीनं वर्षातून 2दा बैठका घेऊन जातीय अत्याचारांच्या प्रकरणांचा आढावा घेणं अपेक्षित आहे. जातीय अत्याचारांचे खटले चालवणाऱ्या विशेष सरकारी वकिलांच्या कामगिरींचा दर 3 महिन्यांना आढावा देखील घेतला गेला पाहिजे. राज्यातील जातीय अत्याचार आणि त्याला प्रतिबंधित करण्यासाठी आलेल्या कारवाईचा प्रत्येक वर्षाच्या 31 मार्चपर्यंत केंद्र सरकारला अहवाल देखील सादर करणं अपेक्षित आहे. मात्र गेल्या 7 वर्षात दुर्दैवानं महाराष्ट्रात या समितीची बैठकच झालेली नाही आणि हे फार गंभीर आहे. यासोबतच विधान परिषदेत ॲट्रॉसिटीचा गैरवापर होण्याबाबत देखील प्रश्न विचारला गेला होता. त्यावर संजय शिरसाट यांनी ही कबुली दिली की ॲट्रॉसिटीच्या कायद्याचा गैरवापर होतोय. पूर्वी सर्रास ॲट्रॉसिटीचा वापर केला जायचा, ज्याला आता काही अंशी आळा बसलाय. मात्र आता यात कुणालाही विनाकारण शिक्षा होऊ नये यासाठी सरकारनं ॲट्रॉसिटी कायद्यात सुधारणा केली. त्यानुसार आता ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांची नोंद होणारच आहे. मात्र पूर्वी गुन्हा दाखल झाला की लगेच अटक केली जायची. आता तसं होणार नाही. आता गुन्हा नोंदवण्यापूर्वी त्याची प्राथमिक खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यावर असेल. अधिकारी प्राथमिक पडताळणी करून प्रकरणाची वस्तुस्थिती तपासतील आणि नंतर गुन्हा नोंद होईल. सोबत अनुसूचित जातींशी संबंधित प्रकरणांचा प्रभावीपणे निपटारा करण्यासाठी राज्य सरकारनं संबंधित समितीची 4 नोव्हेंबर 2025 रोजी नव्यानं पुनर्रचना केल्याचं देखील शिरसाट यांनी सांगितलं. ज्यात पूर्वी फक्त लोकप्रतिनिधी असं, तिथे आता लोकप्रतिनिधींसोबतच निवृत्त IAS आणि IPS अधिकाऱ्यांची देखील तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सोबत राज्यात गेल्या मोठ्या कालावधीमध्ये राज्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रकरणात 889 जण पीडित ठरले होते. त्यांना किंवा त्यांच्या वारसांना सरकारी नियमानुसार सरकारी नोकरी देणं राज्य सरकारवर बंधनकारक आहे. त्या अनुषंगानं राज्य सरकारनं संबंधितांना येत्या काही दिवसातच नियुक्तीपत्रक देण्याची प्रक्रिया सुरू करणार आहोत, अशी माहिती शिरसाट यांनी दिली. ॲट्रॉसिटी कायद्यात यापूर्वी 2018 मध्ये देखील सुप्रीम कोर्टानं बदल केला होता. ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होतोय ही बाब ग्राह्य धरत सुप्रीम कोर्टानं 20 मार्च 2018ला एक महत्त्वपूर्ण बदल या कायद्यात केला होता. त्यानुसार या कायद्यातील तात्काळ अटकेची तरतूद सुप्रीम कोर्टानं रद्द केलेली, जी आता राज्य सरकारनं केली आहे.
तक्रार दाखल झाल्यानंतर त्याच्या योग्यतेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खातरजमा करून घेतल्यानंतरच अटक व्हावी असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं, जे आता राज्य सरकार देखील म्हणतंय. त्यासोबतच राजकीय प्रतिस्पर्ध्यांच्या विरोधात निवडणुकांमध्ये, स्वतःच्या खासगी आणि मालमत्तेविषयक खटल्यांमध्ये, आर्थिक व्यवहारांमध्ये आणि नोकऱ्यांमधील संधी आणि सेवा ज्येष्ठतेच्या वादांमध्ये ॲट्रॉसिटीच्या कायद्यांचा गैरवापर झालाय असं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं होतं. मात्र दुसऱ्या दिवशीपासूनच दलित संघटनांनी याविरोधात आवाज उठवल्यानंतर केंद्र सरकारनं पुन्हा ॲट्रॉसिटी कायदा केला होता. मागील एका वर्षात देशात किती ॲट्रॉसिटीचे गुन्हे नोंद केले गेले यासाठी नॅशनल क्राईम ब्युरोचा डेटा चेक करत असताना मागील वर्षाची आकडेवारी तिथे अद्यापही उपलब्ध नव्हती. मागील वर्षाची आकडेवारी खरं तर त्याच्या पुढच्या वर्षात उपलब्ध होते, मात्र ती अद्यापही उपलब्ध झालेली नाहीये. 2024ची आकडेवारी पाहताना लक्षात येतं, भारतात दरवर्षी ॲट्रॉसिटीच्या दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या ही काही हजारांमध्ये आहे. त्यातही उत्तर प्रदेशात सर्वाधिक ॲट्रॉसिटीचे गुन्हे नोंद होतात. त्यानंतर मध्य प्रदेश, राजस्थान सारख्या राज्यांचा नंबर लागतो. ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये आम्ही सुधारणा केलेली आहे. आता तात्काळ अटक न करता अगोदर चौकशी होईल. सोबतच ॲट्रॉसिटीच्या कायद्याचा गैरवापर होत होता या संजय शिरसाठ यांच्या विधानाबद्दल आणि निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे? ॲट्रॉसिटीचा गैरवापर खरंच होतो का? जर ॲट्रॉसिटीचा कायदा लवचिक बनवला तर त्यातून दलितांवर अन्यायाच्या घटना वाढणार नाहीत का? तुमची मतं मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.